आयुष्यात जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं असं म्हणत सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या 71 वर्षांच्या महिला ज्या आहेत ते स्वतःचा व्यवसायचं प्रेझेंटेशन करण्यासाठी स्टेजवर उभ्या होत्या। त्यांचं बोलणं ऐकून मनाला अत्यंत उभारी मिळाल्यासारखं वाटलं आणि यापुढे बऱ्याचशा जणांनी आपापले प्रेझेंटेशन दिले आणि त्यानंतर वेळ आली माझ्या प्रेझेंटेशनची। ऑफिस आणि स्कूल स्टेशनरीज आम्ही होलसेल रेटमध्ये ॲज पर ऑर्डर पुरवतो। आता म्युच्युअल फंड हे मॅडमनी खूप छान समजून सांगितलं की वाढत्या महागाईला जर बीट करून आपल्याला काहीतरी गुंतवणूक करायची आहे तर आता सध्याच्या काळात म्युच्युअल फंड सही आहे। पण त्यानंतर येणारी लाईन खूप महत्त्वाची आहे बरं का। काय? मार्केट रिस्क, बरोबर? त्या रिस्कला आपण सगळेच घाबरतो कारण पैसे कमवण्यासाठीच तर हा सगळा उहापोह आहे, आजचा कार्यक्रम आहे। मग ते पैसे योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने गुंतवले पाहिजे। आता त्या रिस्कच्या बाबतीतलं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगते। एखाद्या व्यक्तीला डेंग्यू सारखा आजार झाला आणि त्या व्यक्तीनं स्वतः मेडिकल मध्ये जाऊन औषध घेतली। रिस्क आहे का हो? 100% रिस्क आहे। पण तीच व्यक्ती एका सर्टिफाईड डॉक्टरकडे गेले आणि जर तिने औषध घेतलं तर रिस्क आहे का? तर अशा पद्धतीने तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की मी नक्की काम काय करते, माझ्या कामाचं स्वरूप काय आहे। कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की येणारा जो पुढचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे समजेलच की मी नक्की कोणत्या स्वरूपाचं काम करते आणि काय काम करते ते। आणि खूप सुंदर असा हा मेळावा झाला आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या महिलांचा प्रतिसाद मला मिळाला आहे आणि त्याच्यावरती माझं आता कामही मी हळूहळू सुरू केलेलं आहे। तर या सगळ्या गोष्टी करण्यामागे हेतू एकच असतो की व्यावसायिक मेळावे हे त्याच्यासाठीच आयोजित केले जातात की आपला जो काही व्यवसाय आहे तो आपण समोर प्रेझेंट करावा आणि त्यातून आपल्याला नवीन क्लायंट्स मिळावेत। सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण याच्यासोबतसुद्धा ज्यावेळी आपण अशा व्यासपीठांवरती जोडले जातो, अशा कार्यक्रमांमध्ये जातो, तेव्हा तिथून आपल्याला प्रतिसाद जो मिळतो तो अतिशय चांगला मिळतो आणि त्याचसोबत तिथून बरेचसे एकमेकांची माउथ टू माउथ पब्लिसिटी होऊनसुद्धा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मिळत असतात। आणि मला पण तिथे खूप साऱ्या ज्या इतर महिला होत्या त्यांनी त्यांचे जे व्यवसाय आणले होते, त्यांची जी कलात्मकता होती, काही हँडमेड ज्वेलरी होती, पेंटिंग्स होते, या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये या कव्हर केलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला नक्कीच पाहायला भेटणार आहेत। माझं प्रेझेंटेशन जे होतं ते खूप छान पद्धतीनं झालं आणि माझं जे बोलणं होतं तर तिथे बसलेला प्रत्येकजण अगदी मन लावून ऐकत होता, याचं मला खूप आनंद वाटला। आणि माझं जे बोलणं आहे, माझं जे प्रेझेंटेशन आहे ते पूर्ण झाल्यानंतरसुद्धा एक कौतुकाची थाप मिळाली। खरं तर ती कौतुकाची थाप जी असते ना, ती एकच थाप आपल्याला खूप मोठा उत्साह देऊन जाते, आपल्याला खूप मोठी प्रेरणा देऊन जाते। आणि कोमल मॅडम जे बोलल्या त्याच्यात ते तुम्ही ऐकू शकता। थँक्यू कोमल मॅडम। दिसला पाहिजे प्रत्येकीच्या टाळ्या तर नाही दिसतात हो ना। अशा पद्धतीनं पुन्हा एकदा कार्यक्रमाला सुरुवात झाली। या कार्यक्रमात खूप सारे फन एंटरटेनमेंट्स होते, त्याच्यामध्ये मला खूप सारी बक्षीसंही मिळालेली आहेत। आणि हे सगळं चालू असतानासुद्धा
यामध्ये आपला व्यवसाय आपण प्रेझेंट करण्याची संधी जी होती ती त्यांनी दिली होती। तिथे सर्वजण जे आहेत ते दुपारच्या जेवणानंतर आपल्या व्यवसायातील ज्या काही गोष्टी त्यांनी आणल्या होत्या त्याचे एक साधारण स्टॉल जे होते ते सर्वांनी लावले होते। तर इथे आमचा स्टॉल जो आहे हा स्टेशनरी, आम्ही स्कूल स्टेशनरी आणि ऑफिस स्टेशनरी, जसं की मी माझ्या स्पीचमध्ये बोलले, तुम्ही ऐकलं असतील। तर त्यासोबत इथे लाकडी घाण्यावरचं तेल होतं, घरगुती पद्धतीने बनवलेले मसाले होते, हँडमेड ज्वेलरी होती आणि त्यासोबतच जे आजकाल रेझिन आर्ट आहे तर त्या रेझिन आर्ट्सपासून बनवलेले पदार्थ होते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भेळ वगैरे या सगळ्या गोष्टी ह्या पण होत्या। आणि इथं पाहू शकता की त्या ज्या 71 वर्षांच्या महिला आहेत त्यांनीसुद्धा त्यांचा व्यवसाय इथे केला होता आणि रिफ्रेशमेंट म्हणून इथे सगळ्यांसाठी सरबत बनवले होते। हे पहा, मोत्याने इथे बनवलेली पूर्ण जे आहेत सजावटीच्या वस्तू, तोरण वगैरे यांनी बनवून आणले होते। आणि त्याचसोबत कोमल मॅडमनी माझं जे बक्षीस आहे ते मला इथं देत होत्या, ते सुरू असताना मी शूट केलं आणि ते काय होतं ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणारच आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता प्रत्येकजण जे आहे त्यांनी आणलेल्या ज्या वस्तू आहेत त्या मस्तपैकी अशा प्रेझेंटेशन चालू होतं, फोटोशूट चालू होतं आणि त्या सगळ्याचा जो आहे आनंद प्रत्येकजण घेत होता। आणि हे सगळं व्यवसाय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतानाच मध्ये काही फन गेम्स सुरू होत्या आणि त्यासोबतच शेवटी मस्त असे सगळ्यांचे डान्स झाले। तर व्हिडिओ तुम्हाला जर हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय। आणि मी कोमल पारे। आजचा व्यावसायिक मेळावा तुम्हाला कसा वाटला?